चंदीगडमध्ये एक अपार्टमेंटच्या 4थ्या मजल्यावरून उडी मारलेला तरुण हरीश राणा याला डोक्याला लागून गंभीरपणे जखमी झाला. दवाखान्यात नेण्यात आलं आणि ट्रीटमेंट पण करण्यात आली, पण काही उपयोग झाला नाही. फक्त त्याचा श्वासच चालू राहिला. तो जिवंत प्रेत म्हणून अंथरुणाशी खेळला. असं सतत 11 वर्ष निघून गेले. त्याच्या आई वडिलांना आपल्या मुलाला होत असलेल्या वेदना सहन झाले नाही, म्हणून कोर्टात इच्छामृत्यूचा अर्ज भरला. जेव्हा कोर्टाची शेवटची तारीख आली, इच्छामृत्यूला परवानगी देत जज सुद्धा ढसाढसा रडले. हरीश, तुझ्या आत्म्यास शांती लाभो. चंदीगडमध्ये एक अपार्टमेंटच्या 4थ्या मजल्यावरून उडी मारलेला तरुण हरीश राणा याला डोक्याला लागून गंभीरपणे जखमी झाला. दवाखान्यात नेण्यात आलं आणि ट्रीटमेंट पण करण्यात आली, पण काही उपयोग झाला नाही. फक्त त्याचा श्वासच चालू राहिला. तो जिवंत प्रेत म्हणून अंथरुणाशी खेळला. असं सतत 11 वर्ष निघून गेले. त्याच्या आई वडिलांना आपल्या मुलाला होत असलेल्या वेदना सहन झाले नाही, म्हणून कोर्टात इच्छामृत्यूचा अर्ज भरला. जेव्हा कोर्टाची शेवटची तारीख आली, इच्छामृत्यूला परवानगी देत जज सुद्धा ढसाढसा रडले. हरीश, तुझ्या आत्म्यास शांती लाभो.